हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही. मग त्याचं निरुपाधिकत्व माहिती असलं तरच ही त्याची उपाधी नाही हे सांगणं शक्य होतं की नाही. म्हणजे वेद ज्या वेळेला हा परमात्मा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही म्हणत असतो, त्यावेळेला वेदाला तो परमात्मा कळत नाही म्हणून त्याचा निषेध चालू नाहीये, तो विशेषत्वानं कळतो म्हणूनच इतरांचा निषेध चालू असतो. आता हे कसं कळेल बघा, हे समजून घ्या थोडंसं, म्हणजे मला पुढे जाता येईल. काय होतं, हा नाही, हा नाही आहे परमात्मा, हा नाही. अरे तुम्हाला परमात्माच माहित नाहीये म्हणून हा नाही, हा नाही तुम्ही म्हणता. नाही नाही, वेदाला निश्चित परमात्मा माहिती आहे म्हणूनच हा नाही असं म्हणतात. कारण काय आहे, उपाधीचा बाध त्यालाच करता येतो ज्याला निरुपाधिकत्वाचं यथार्थ ज्ञान आहे. कारण निरुपाधिक कळाल्याशिवाय अन्यांना उपाधी म्हणणं तोपर्यंत शक्य होत नाही. बाकी ब्रह्मभिन्न पदार्थांना उपाधी म्हणणं कधी शक्य होतं, ज्या वेळेला ब्रह्म पदार्थ काय आहे याची जाणीव व्हावी, तरच ब्रह्मभिन्नता काय आहे हे कळू शकेल की नाही, कळू शकेल. म्हणून वेदांताचा एक नियम आहे, कोणताही निषेध जो केला जातो ना तो प्राप्तिपूर्वक करावा लागत असतो. पदार्थाचा निषेध कधी होतो, प्राप्तीत होत असतो. अप्राप्तीत निषेध नाही, अप्राप्तीत निषेध नाही. मी आपल्याला उदाहरण म्हणून एक सांगतो, पुष्कळ उदाहरण आहेत पण एक सामान्यत्वानं सांगतो. एखादा मनुष्य जर असं म्हणायला लागला, मला लाडू नकोय, अरे पण केलेच नाहीत आज, तू नको म्हणण्यात काय उपयोग आहे. लाडूला नको कधी म्हणता येतं, ते केलेले असावेत, आमच्या समोर आणलेले असावेत, आम्हाला गरज नसावी तर नको म्हणता येतं. लाडू केले नाहीत, तुम्हाला जेवायला आमंत्रण नाही, तुला पानावर बसवलेलं नाही, तुझ्या समोर उरलेला लाडू आणलेला नाही, आणि मग मला लाडू नकोय, मला लाडू नको, अरे केलेच नाहीत. एक जण म्हणाला मला आमदार व्हायचंच नाही, तुला विचारलंच नाहीये कोणत्या पक्षाने, तर तू काय म्हणतोय की मला आमदार व्हायचं नाही, तुला विचारू देत आणि मग तू म्हण मला नकोय. म्हणजे नको, निषेध हा कधी असतो, आम्हाला त्याची प्राप्ती व्हावी तर आम्ही त्याला नको म्हणावं ना. जे आम्हाला अप्राप्त आहे त्याचा निषेध कसा करणार आपण. प्राप्तीत निषेध आहे का अप्राप्तीत निषेध आहे. निषेध हा प्राप्तीत असतो, अप्राप्तीत निषेध नाहीये. मला नको असं तुम्हाला म्हणताच येत नाही. बरं, जाणीव जोपर्यंत यथार्थ जाणीव होत नाही तोपर्यंत तद्भिन्न पदार्थाचा निषेध होणार नाही ना. जे आम्हाला माहिती आहे त्या तद व्यतिरिक्त पदार्थाचा निषेध करायचा असेल तर आम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला निश्चयात्मक ज्ञान त्याचं असलं तरच इतरांचा निषेध होईल, नाहीतर निषेध होणार नाही. वेदांतात याच्याकरता उदाहरण दिलं जातं, प्रसिद्ध उदाहरण आहे. एक आई आपल्या मुलाला घेऊन जत्रेत गेली. मुलगा शाळेतून आला, जत्रेत जायचं म्हणून त्याला हाताला धरलं आणि जत्रेत नेलं. आता जत्रेत गर्दी होती, त्या आता जत्रेत गेली, मुलाला घेऊन गेली, जत्रा बघायची, मुलालाही आकर्षण आहे, बाईलाही आकर्षण होतं, गेले. आता जत्रेमध्ये अनेक गावचे लोक आलेले असतात, ते आकाश पाळण्याले आलेले असतात, ते अमुक असतं तमुक असतं, दुकानं लागलेले असतात, मिठाईची दुकानं, कपड्याची दुकानं, साडीची दुकानं, अमक्याची दुकानं, हे लागलेलंच असतं सगळं. त्या जत्रेमध्ये गेल्यानंतर त्या बाईला त्या जत्रेच्या तोंडाशीच एक साडीचं दुकान दिसलं आणि तिथं बिचारी ती गुंतून पडली. स्वाभाविक आहे, साडी बघितली, अडकली. मग आता ती साडी बघता बघता मग एक बरं ते होतं असं की त्याच्यामध्ये साडी घेणं ही एक म्हणजे फार मोठी प्रक्रिया आहे ती. म्हणजे असं नाही आहे की ते ब्रह्म म्हणलं की ब्रह्म कळालं, इतकी सोपी प्रक्रिया ती नाही आहे. त्याच्याकरता फार फार मोठं विधिनिषेध मुखानं सगळंच करावं लागतं, म्हणजे ते सोपं नाही आहे. मग काय होतं त्याच्यातलं, एखाद्या साडीचा काठ आवडतो, दुसऱ्या साडीचा पदर आवडतो, तिसऱ्या साडीचा पोत आवडतो, चौथ्या साडीचा रंग आवडतो, आणि हे सगळं ज्या वेळेला आवडतं त्यावेळेला किंमत आवडत नाही. असं काहीतरी ते कुठे ना कुठेतरी बिघडत जातं. आणि प्रक्रियेमध्ये दोष निर्माण झाला की मग व्यवहार होत नाही, व्यवहार होत नाही. मग आता ते पुष्कळ वेळ तिचं झालं, या साडीतला हा रंग दाखवा, मग तो म्हणाला असा नाही असा आहे, मग याचा काठ बरा आहे पण त्याचा पोत बरा नाही, मग अशा काठाची अशी साडी वगैरे 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 2 तास खल झाला. बरं, त्याच्यामध्ये संध्याकाळ जशी जशी व्हायला लागली तशी जत्रेची गर्दी वाढायला लागली
आणि त्या दुकानदाराबरोबर या सगळ्याचा वाद करता करता गर्दीच्या लोंढ्यामध्ये मुलाचा हात हातातून कधी सुटला हे त्या बाईला कळलं नाही. साडी पुढे मुलाची काय किंमत आहे. तो मुलगा हातातून सुटला. सुटल्यानंतर त्या गर्दीच्या लोंढ्यामध्ये तो गेला पुढे. त्या गर्दीमध्ये गेल्यानंतर हिला कल्पनाच नाही, मुलगा आपल्या हातातून सुटला. झालं ते, मग ते झालं, तास 2 तास चर्चा झाली, ते किमतीत काही जमलं नाही. आणि जमलं नाही म्हणल्यानंतर मग ती म्हणाली, नको तुमची साडी मला नको साहेब, मला जमत नाही, एवढ्या जास्ती पैसे एवढे मी देऊ शकत नाही, द्यायचं तर या किमतीत द्या, नाही तर देऊ नका. तो म्हणाला मलाही परवडत नाही. ही म्हणाली मलाही नकोय. झालं, नको नको झालं, ते संपलं सगळं. संपल्यावरती म्हणाली नको ही मला साडी, चल रे बाळ्या. कुठे आहे बाळ्या? बाळ्या गेला वाहत त्या गर्दीमध्ये, तो काही हाताला लागला नाही. मग तिला एकदम धास्तावली, अरे आपला मुलगा हरवला, कुठे गेला असेल, कुठे गेला असेल. बरं आता गर्दी, लाखोची गर्दी, कुठे गेला याचा काय शोध आणि कसा घ्यायचा, कोणत्या दिशेला तो गेला याची कल्पना नाही, किती वेळापूर्वी गेला याची कल्पना नाही. मग काय करावं, मग ती धावाधाव करायला लागली. इकडे धावत जायची, तिला वाटायचं इकडे नसेल तिकडे असेल, मग तिकडे गेली की वाटायचं अरे इकडे नसेल तिकडे गेला असेल. आरडाओरडा सुरू झाला. आता त्या जत्रेमध्ये एवढ्या मोठ्यानी लावलेली गाणी, एवढा लोकांचा गदारोळ, त्याच्यामध्ये हिचा आवाज त्या मुलापर्यंत जाणार कसा. बरं ते मुलंही घाबरलेलं, तेही आईला शोधतं, ही आई सुद्धा मुलाला शोधते. इकडे तिकडे शोधायला लागली, थकली, तिला रडू आलं आणि एका ठिकाणी बसली, रडायला लागली. एक सज्जन मनुष्य चालला होता, त्याने विचारलं आई काय झालं रडायला. तिने सांगितलं माझा मुलगा हरवला हो, कधी काय कळलं नाही मला, आता कुठे असेल काय नाही, आरडाओरडा आवाज देते पण ओ म्हणत नाही. मग तो म्हणाला अहो एवढ्या गर्दीत कसा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणार, मग मी काय करू. तो म्हणाला पा तुम्ही रडू नका आणि घाबरू नका. या जत्रेच्या निमित्तानं इथे एक पोलीस चौकी उभी केलेली आहे, तुम्ही तिथे जा. ते पोलीस चोरांना पकडण्याकरता, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याकरता जत्रेमध्ये असतात. तुम्ही जा, त्यांना सांगा, ते पोलीस तुम्हाला मुलगा शोधून आणून देतील. तिला कुठेतरी आश्वस्त केलं. ती निघाली. तिथे एक तंबू उभा केला होता पोलिसांनी, एक साहेब बसले होते टेबल घालून, 4-5 शिपाई आजूबाजूला उभे होते. ती बाई गेली आणि तिने सांगितलं अहो माझा मुलगा हरवला. मग हरवला म्हणल्यानंतर कधी हरवला, म्हणे अर्धा तास झाला असेल. कुठून हरवला, म्हणे त्या साडीच्या दुकानापासून. मग तुम्ही काय करत होतात, साडी बघत होते. मग मुलगा हरवला, कळलं नाही. बर मग माझा मुलगा मला शोधून द्या. मग त्यांनी सांगितलं बर मुलगा शोधायचा आहे ना, त्याचं काहीतरी वर्णन लागेल की नाही, वर्णन लागेल. कसा होता तुमचा मुलगा. ती म्हणाली फार गोड होता. पोलीस म्हणाले एवढ्यावर शोधता येत नाही. मग म्हणे फोटो द्या. ती बाई रागावती, म्हणाली जत्रेत आल्यानंतर मुलगा हरवणारच आहे अशी खात्री असते काय घरून निघताना, म्हणून आई फोटो घेऊन बाहेर पडेल, फोटो वगैरे काही नाही. बर मग म्हणे वर्णन सांगा त्याचं, काही जन्म खूण आहे का अंगावर, कपडे कोणते, केसांचा रंग काय, डोळ्याचा रंग काय, मुलगा गोरा आहे सावळा आहे, काहीतरी असेल की नाही, आम्हाला खुणा सांगा म्हणजे आम्ही शोधून आणू. बर किती वेळ झाला, अर्धा तास झाला. काय मुलगा कसा होता, म्हणे असे असे कपडे. बर आणि काय, कुरुळे केस आहेत, सावळा रंग आहे, हे अमुक असं आहे, इथं काही खूण आहे, असं आहे तसं आहे, शाळेचे कपडे अंगावर आहेत, काय सांगायचंय तिने सांगितलं. आणि मग ते म्हणाला तुम्ही आता बसा, अर्धा तास झालाय ना, फार लांब गेला नसेल, तोही तुम्हाला शोधत असणारच आहे, तुम्ही चिंता करू नका, बसा इथे, पाणी घेऊन प्या, चहा वगैरे प्या. त्याने तिला ते सगळं दिलं आणि शिपायांना 5-6 शिपाई तिथे उभे होते, त्यांना सांगितलं की जा रे जरा गर्दीमध्ये बघा बरं, या वर्णनाचा मुलगा कुठे हरवला आहे, रडत असेल कुठेतरी, उचलून घेऊन या. ठीक आहे. ते काय जे शिपाई होते ते 7-8 शिपाई बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर 15-20 मिनिटांनी त्या 8 शिपायांनी त्या वर्णनाची 8 मुलं शोधून आणली. आता आली पंचायत. त्याच वर्णनाची 8 मुलं त्या शिपायांनी शोधून आणली. मग आता 8 मुलं आणल्यानंतर ती 8 मुलं हिच्या समोर उभी केली. मग आता त्या आईला समोर एक मुलगा आणला, हा तुमचा आहे का, हा नाही, हा ऐका, हा नाही, हा ऐका, हा नाही, नाही ती, नाही ती, नाही ती, नाही ती. आई प्रत्येक मुलाचा निषेध करते. का करते, कारण तिला आपला मुलगा कोण आहे हे नक्की माहिती आहे, म्हणून इतरांचा निषेध होतो ना. तसं वेद ज्या वेळेला न इति म्हणून अन्यांचा निषेध करतो, कारण वेदाला परमात्मा कोण आहे हे नक्की माहिती आहे, त्यामुळे अन्यांचा निषेध केला जातो. हा निषेध नेहमी प्राप्तिपूर्वक असतो.